अंजू दीदी आहे की नाही, माझी चुलत बहीण, तिला आहे की नाही आज आजी रागवलीच बाई. म्हणजे ती म्हणते की माझ्यामुळेच रागवली. म्हणजे काय झालं, तिच्या आहे की नाही एक मॅडम घरी आल्या, तर आहे की नाही अंजू दीदीने आहे की नाही कॉलेजला खूप दांड्या वगैरे मारल्या असतील. तर ही आहे की नाही आतमध्ये जाऊन आहे की नाही लपूनच बसली बाई आणि मला काय म्हणे, बाहेर जा आणि सांग म्हणे की अंजू दीदी घरी नाहीये म्हणून. तर मी फटकन बाहेर गेली आणि त्या मॅडमला पाणी वगैरे नेऊन दिलं आणि त्यांना सांगितलं की अंजू दीदी म्हणते की ती घरी नाहीये. आणि त्या मॅडम आजीला म्हणे, काय हो म्हणे, काय सांगते ही म्हणे, आम्ही काय समजावं आता. मग आजी की नाही एवढी रागवली एकदम आणि जोरदार अंजू दीदीला आवाज दिला, अंजू अंजू बाहेर ये. अंजू दीदी आहे की नाही एकदम घाबरून आणि रडत रडतच बाहेर आली बाई. म्हणजे मला कळलंच नाही की काय झालं. तशी तर अंजू दीदी नेहमी म्हणते की मी कोणाला घाबरत नाही म्हणून, पण तेव्हा इतकी घाबरली होती ती. त्या मॅडमनी आणि आमच्या आजीनी तिला जे रागवलं बापरे. ती सगळी मजा पाहत उभी होती. तर आजी म्हणाले, काय बघते म्हणे, जा म्हणे आत तू फटकन. मग मी आतमध्ये चालली गेली. मग अंजू दीदी आतमध्ये आल्यावर आहे की नाही मी अंजू दीदीला समजवायला गेली. तर अंजू दीदी माझ्यावरच चिडली म्हणे, तुझ्याचमुळे आजी मला रागवली म्हणे, कार्टे म्हणे, तुला एवढं समजत नाही का म्हणे काय बोलायचं बाहेर ते. आता मी तर एवढी साधी भोळी आहे, मला काय समजणार. आजीने गेली की तिलाच पुन्हा रागवलं की तू लहान पोरांना असं शिकवते का म्हणून. मग ती पुन्हा रडायला लागली. मला चांगलं नाही वाटलं, पण मी आता ठरवलंय की नेक्स्ट टाइम कोणी येईल आणि अंजू दीदी मला असं म्हणेल ना, तेव्हा मी म्हणेन की अंजू दीदीनी नाही सांगितलं